पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। मार्च एप्रिल नंतर मे महिन्यात देखील उष्णतेचा कहर सुरू आहे। गेल्या काही दिवसात राज्यात वैशाख वणवा पेटल्याचं चित्र असून सूर्य आग ओकत आहे। काही ठिकाणी उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून कमाल तापमानाचा पारा 45 अंशांच्या पार गेला आहे। त्यातच काही भागावर अवकाळी संकट घोंघावत आहे। गुरुवारी हवामान विभागानं राज्यातील 12 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे। 14 मे रोजीचं हवामान अपडेट जाणून घेऊ। कोकणात उष्ण आणि दमट हवामान कायम आहे। मुंबईसह कोकणातील हवेतील आर्द्रता जास्त असून कमाल तापमान 32 ते 35 अंशांच्या दरम्यान आहे। 14 मे रोजी हवामान विभागानं महत्त्वाचा अलर्ट दिलेला नाही। मात्र शुक्रवारपासून 2 दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक वादळी पावसाचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह जळगाव परिसरात उष्णतेची लाट आहे। तापमानामुळे अंगाची लाही होत असून पुढील 24 तास धोका कायम असणार आहे। कमाल तापमान 38 ते 43 अंश तर किमान 24 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील। मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा कहर सुरूच आहे। उष्णता वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढला असून पुणे सोलापूर भागात उष्माघातानं मृत्यूच्या घटना घडल्या आहेत। गुरुवारी पुण्यात पुन्हा उष्णतेची लाट असणार आहे, तर कोल्हापूर परिसरात अवकाळी पावसाचा धोका कायम आहे। सातारा, सांगली, सोलापूर भागात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहील। कमाल तापमान 35 ते 40 अंशांच्या दरम्यान राहील। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह सर्वच जिल्ह्यात उष्णतेचा कहर आहे। पुढील 48 तासांसाठी छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड परिसरात हीट वेव्हचा येलो अलर्ट देण्यात आलाय। कमाल तापमान 38 ते 42 अंशांच्या दरम्यान राहील। विदर्भात देखील सूर्य आग ओकत असल्याची उष्णता जाणवत आहे। अकोला, अमरावती आणि वर्धा भागात अक्षरशः होरपळून काढणारी उष्णता असून पारा 45 अंशांच्या पार आहे। पुढील काही दिवस येल्लो अलर्ट कायम आहे, तर उर्वरित विदर्भात देखील उष्णतेचा पारा चढलेलाच राहील। गरम वारे आणि उकाड्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागेल। एकंदरीत महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येल्लो अलर्ट असेल, तर बहुतांश जिल्ह्यात हैराण करणारा उकाडा जाणवेल। त्यामुळे नागरिकांनी दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळावे लागेल। तसेच पाणी भरपूर पिऊन आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असून येत्या 2 दिवसात हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवतील। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।